आता परशुरामांनी आपलं अंग काढून घेतलेलं आहे. भीष्म ऐकायला तयार नाहीयेत. ईर्षेला पेटलेली आंबा विचार करती झाली आहे, मला कुणीच मदत करत नाहीये. मग आध्यात्मिक शक्ती वाढवली पाहिजे. मंडळी, इथंही आपल्याला एक भाग विचारात घ्यावासा लागतो की ज्या वेळेला मानव स्वरूपामध्ये किंवा गुरु स्वरूपामध्ये मदत मिळत नाही, त्यावेळेला आध्यात्मिक शक्ती वाढवली तर पुन्हा गुरु सहकार्य करायला येतात. तपश्चर्या करायची आंबेनं निश्चय केला. आणि मग काय हो, झाली तपश्चर्याला सुरुवात. बरं, ती ही साधी सुधी नव्हती ना. मग तपश्चर्याच कोणती ती? अहो, 6 महिनेपर्यंत पायाच्या एका अंगठ्यावर उभं राहायचं. 6 महिनेपर्यंत झाडाचं एक पान पडलं तर ते भक्षण करून राहायचं. 6 महिनेपर्यंत फक्त भटकंती करत हवाच घ्यायची. अशी दारुण तपश्चर्या आंबेची सुरू झालेली आहे. बरं, या तपश्चर्यामध्ये भटकंती करत असताना आज प्रत्यक्षात समोर गंगा प्रगट झाली. नदी आहे. आंबेची भेट झाली गंगेशी. गंगेने प्रत्यक्षात प्रगट येऊन आंबेला विचारलंय की एवढं दारुण तप करतेयस, कुणासाठी करतेय, कारण काय? आंबा बोलती झालीय, माझ्या या जीवनाचं ध्येय एकच आहे, मला भीष्मवध करायचा आहे. आपल्याच पुत्राचा वध करण्यासाठी ही तपश्चर्या करते. गंगेला कसं बरं वाटेल? माझ्याच मुलाला मारण्यासाठी कोणीतरी तपश्चर्या करतंय, हे एक आई सहन करेल का? आंबेचं याच्यापेक्षा वेगळं काही झालंच नाही. गंगेचंही वेगळं झालेलं नाही. आंबा तपश्चर्या करती झालेली आहे आणि गंगा माझ्या मुलासाठी तपश्चर्या करते. लगेच गंगा रागात आलेली आणि गंगेनं आंबेला शाप दिलाय, तू भविष्यामध्ये एवढी भयंकर नदी होशील की ज्याच्यामध्ये भर पावसाळ्यामध्ये सुसरी आणि मगरी वाढतील. भयंकर अशी तुझी भीती वाटेल सगळ्यांना. गंगेनं दिलेल्या शापाला थोडी ती मान्यता देणार होती. पुन्हा तपश्चर्या सुरूच झाली. मंडळी, जशी जशी ही तपश्चर्या वाढत चाललेली आहे, तसं तसं सजीव सृष्टीमध्ये, चराचर सृष्टीमध्ये तपश्चर्याचं तेज फाक्त झालंय. हा अहंकार मास्ता झालेला आहे आणि प्रत्येकाला असं वाटायला लागलेलं आहे की आंबेची तपश्चर्या वाढली, भूतलावरचं तेज वाढलं, तपश्चर्याचं तेज वाढलं तर काही खरं नाहीये बरं का. मग ही तपश्चर्या थांबणं भाग आहे. कारण मंडळी, जे लोक तपश्चर्या करतात त्या तपश्चर्याचं फलित जोपर्यंत त्यांना मिळत नाही तोपर्यंत त्यांची झालेली अवस्था चराचर सृष्टीला बाधक ठरणारच ना. आंबेचंही असंच झालं. अगदी सगळ्यांनी विचार केला की काय बरं करता येईल, काय बरं करता येईल, आणि त्याच वेळेला सगळ्या ऋषीमुनींनी सगळ्यांनी म्हणून विचार केलेला आहे की आता फक्त शंकराकडे जाणं भाग आहे. कारणही असंच आहे की ही तपश्चर्या फक्त एकटे शंकर थांबवू शकतील. आणि एक दिवस अचानक आंबेसमोर प्रत्यक्षात शंकर भगवान प्रगट झाले. बरं, प्रगट झाले. मंडळी, अंतःकरणपूर्वक एखाद्या ईश्वराची आराधना केली तर ईश्वर प्रसन्न होणारच. आणि ईश्वर प्रसन्न झाले की ज्यांना ज्या कार्यासाठी तपश्चर्या केलेली आहे त्याचं फलित तर मिळणार, आंबेला मिळणारच होतं. आंबेनं लगेच शंकराशी नतमस्तक होऊन सांगितलेलं आहे की आपण मला माझी तपश्चर्या थांबवण्यासाठी आलायत का? छे छे छे, ही थांबणार नाहीये. शंकर भगवान म्हणतायत तपश्चर्याचं कारण तर कळायला पाहिजे. कारण एकदा कारण कळाल्यानंतर तर मला काय निर्णय घ्यायचा तो मी घे. आंबा बोलती झालेली आहे की या जीवनाचं माझं ध्येय एकच आहे, ते म्हणजे मला भीष्मवध करायचं आहे, बाकी काहीच नकोय. आणि तोच एवढा वर मला द्या. शंकराने तथास्तु म्हणून वर देते झाले. पण आंबेला सांगितलंय थांब, या जन्मात नाही, पुढच्या जन्मात तुझ्या हातून भीष्मांचा वध होईल. होईल ना, माझ्या हातून भीष्माचा वध होईल.
मग हा जन्म असो का पुढचाही असो, चाललंय, मान्य आहे मला. म्हणजे या जन्मात नाही म्हटल्यानंतर या जन्मात राहून तरी काय उपयोग आहे. बघा आंबेची जिद्द. मंडळी, ईर्ष्या पेटते त्यावेळेला कुणाला कळत सुद्धा नाही की भगवंताच्या कृपेनं 84 लक्ष योनी पार केल्यानंतर आपल्याला मानव देह प्राप्त होतो. आज आपण बघतो समाजामध्ये या पद्धतीची ईर्ष्या किती आहे. कुणाचं तरी काहीतरी काटा काढायचा म्हणून माझं किती नुकसान झालं तरी चालतं, या भावनेनं आपण कोणतं तरी कृत्य करत असतो. आणि ते कृत्य केल्यानंतर पश्चाताप करण्याचा अर्थ काय. पण आंबाच ती ईर्षेला पेटलेली, जिद्द मागे न घेणारी. आणि एकदा का शंकराने वर दिला त्याच क्षणाला आंबेनं जंगलामधल्या काट्या कुट्या गोळा केल्या, स्वतः अग्नी पेटवला आणि त्या अग्नीमध्ये स्वतःला समर्पित केलेला आहे. समर्पित करत असताना भीष्मवधासाठी म्हणून तिनं अग्नीत उडी टाकलेली आहे, आपलं जीवन संपवलेलं आहे. पुढे ती खरंच भीष्मांचा वध करती झाली का नाही, हा भाग आपण पुढच्या भागामध्ये बघूया. गोपाल कृष्ण भगवान की जय.